नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो नंबर पे कॉल करो। मुंबईमधील ताडदेव परिसरातील एका इमारतीमध्ये विक्रीसाठी असलेल्या फ्लॅटची जाहिरात करताना एका प्रॉपर्टी एजंटनं केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद पेटला होता। मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही अशा आशयाची जाहिरात प्रॉपर्टी एजंट भावेश कावरेनं केली होती। मग काय, या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भावेश कावरेनं स्पष्टीकरण देत आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला होता। मात्र या जाहिरातीनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। अखेर हे सगळं प्रकरण अंगाशी आल्यानंतर भावेश कावरेनं थेट मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीत नेमकं काय घडलंय, अमित ठाकरे भावेश कावरेला काय म्हणालेत, सविस्तर पाहूयात। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो नंबर पे कॉल करो। ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम। भावेश कावरेनं रविवारी अमित ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी अमित ठाकरे यांनी कावरेला आपल्या शैलीत सुनावलं, मुंबईत खूप अडचणी आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही विषय दुसरीकडे भरकटवण्याचा प्रयत्न करू नका अशी विनंतीही केली। कव्हर अप करायला हे करेक्ट आहे। ह्याच्या आधी केलं असं मला बरं वाटलं असतं। तूच केलंस ना? चुकी झाली तुला काय मुलगा आहे सर, मी तुम्हाला सांगतो या मुंबईत खूप अडचणी आणि आम्ही ह्याच्याकडनं डायव्हर्ट होत हे मला वाटतं तुमच्या इथे मुलं वापरणार डायव्हर्ट करायला। म्हणून मी माझ्या सगळ्या सहकार्याने सांगितलेलं कुठेही धर्मावर जायचं नाही, कुठेही जातीवर जायचं नाही, जो मुलगा बोलला त्याच्यावर फोकस करा। कारण तुम्हाला कळली पाहिजे आमची ताकद रस्त्यावर एवढी आहे ना की तो वार पण तेवढा मोठा दिसतो, पण समोरच्यानी ज्या उंगल्या केल्या त्या नाही दिसत। म्हणून मी भावेश तुझ्यावर ज्या वेळेला फोकस केलं, तुला कळल्या काय तुझ्या चुका, आणि मला तुझे जे पुढचे व्हिडिओज जे आले एक्सप्लेनेशनचे ते पण नाही आवडले। तू जे बोललायस ते अतिशय चुकीचं आहे आणि माझ्यासकट तू अख्ख्या मुंबईकरांना दुखवलंयस। सगळ्यांची माफी मागायची तुला कारण न देता। अमित ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भावेश कावरेनं पत्रकारांशी देखील संवाद साधला। यावेळी तो म्हणाला की मी 2 शब्दात सांगतो की माझ्या त्या शब्दांमुळे जर मुंबईकरांचं मन दुखावलं असेल तर मुंबईकरांची मी माफी मागतो। मी माझ्या त्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण याआधीही दिलेलं आहे, त्यामुळे आता या विषयावरती अधिक काहीही बोलायचं नाही। अमित ठाकरे यांनी देखील मला हेच सांगितलं की त्या एका वाक्यामुळे मुंबईकरांचं मन दुखावलं गेलं, त्यामुळे मी आता मुंबईकरांची आणि सर्वांचीच माफी मागतोय। मला हा वाद वाढवायचा नाही अशी प्रतिक्रिया भावेश कावरे यांनी दिली आहे। दरम्यान या सगळ्या वादामुळे ठाकरे गटही चांगलाच आक्रमक झाला होता। मात्र भावेशनं थेट अमित ठाकरेंची भेट घेत या सगळ्यावरती दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता भविष्यात फ्लॅट विकण्याच्या नावाखाली मराठी माणसाला मुंबईत तरी अशा प्रकारे डावललं जाऊ नये अशी भावना सामान्य मुंबईकराकडून व्यक्त केली जाते।